हा उपक्रम गीता मंडळ चे अध्यक्ष आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज, त्याचबरोबर या संस्थांचे मठाधिपती नामदेव महाराज, भोगे महाराज, निंबाळकर महाराज, योगेश महाराज आदी करून आमचे मित्र काळे सर, डॉक्टर साहेब आणि सर्व या ठिकाणी गीता मंडळातील विद्यार्थी या ठिकाणी संत संमेलनामध्ये जो विषय दिलेला आहे तो विषय म्हणजे सोशल मीडिया आणि आजचा तरुण. खरोखरच आज आपण जर बघितलं तर लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक जण या सोशल मीडियाच्या आहारी गेलेला आहे. कारण सोशल मीडिया शिवाय माणूस जगू शकत नाही अशी एक संकल्पना करावी की काय अशी एक मनाला खंत वाटते. आणि ही खंत कशा पद्धतीनं जागरूक व्हावी आणि ही खंत या ठिकाणी अशीच राहू नये म्हणून मला आदरणीय दादा यांनी हा विषय दिलेला आहे. कारण संत तुकाराम महाराज म्हटले होते की या ठिकाणी पुत्र होवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्या काळामध्ये अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले होते. परंतु आजच्या या तरुण पिढीला काय म्हणावं लागेल? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हातात सोशल मीडियाचा झेंडा. बघा, आपण हे सगळं चित्र पाहत आहोत समोर की लहान लेकरू त्याच्या आईला बघितल्याबरोबर पहिल्या काळामध्ये शांत राहत होतं, पण आज आईला बघून सुद्धा ते शांत राहत नाही. तर त्याचं कारण काय? त्याला साधा मोबाईल दाखवला, त्या ठिकाणी थोडंफार कार्टून दाखवले की त्यामध्येच तो काय करतो, थोड्या वेळ लगेच शांत बसतो. म्हणजे लहानपणापासून त्याला एक प्रकारची सवय या सोशल मीडियाची लागलेली असते. कारण हा जो सोशल मीडियाचा प्रभाव लहानपणापासून जर होत गेला तर मला सांगा तरुण पिढीमध्ये काय होणार? आता आम्ही या ठिकाणी या कॉलेज क्षेत्राशी संबंधित आहोत. मुलांना सांगावं लागतं की मोबाईल पासून दूर राहा, कॉलेजमध्ये मोबाईल घेऊन येऊ नका. एवढे आहारी गेलात की त्या ठिकाणी ह्या सगळ्या सूचना कराव्या लागतात जेणेकरून या सोशल मीडियापासून दूर राहावं असं या ठिकाणी मला वाटतं. कारण या ठिकाणी आदरणीय गायक साहेब आहेत, त्यांना माहित आहे की या मोबाईलमुळे काय काय कहर झालेत. कारण प्रत्येक मोबाईल आणि पाठीमागं जे काही व्हायरल क्लिप झाल्या हे कशामुळे झाल्या? या सोशल मीडियामुळे झाल्या. आज जे काही हे सगळं प्रक्षेपण पाहतो आपण, हे प्रक्षेपण सुद्धा कशाच्या माध्यमातून होत चाललंय? तर हे म्हणजे सोशल मीडियातून. मग सोशल म्हणजे काय? सोशल म्हणजे सामाजिक आणि मीडिया म्हणजे काय? माध्यम. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रसाराने प्रचार होत चाललाय हा कुठंतरी आज सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारा आहे. परंतु जसं एका नाण्याला दोन बाजू असतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा दोन बाजू आहेत, पण घेण्यावरच आहे. तुका म्हणे त्याची दर्पणाची अंग, जो घ्यावा तोची रंग. म्हणजे काय की हे दर्पण आहे. दर्पण म्हणजे काय? आरसा. आणि हे आरसा आहे, पण आरशामध्ये जसा माणूस येईल त्या पद्धतीनं त्याला काय दिसेल? चित्र दिसेल. पण या ठिकाणी मात्र हे सोशल मीडिया आपल्या हातात आलंय, पण याचा दुरुपयोग कशा पद्धतीनं होत चाललाय हे आपल्याला काही नवीन सांगायची गरज नाही. कारण या ठिकाणी आज जर या भारतातील जर बघितलं आपण की जे काही मीडिया आहे, हे मीडिया जे काही इंटरनेट आहे याचा वापर जर बघितला तर तो म्हणजे 100%पैकी 80% वापर हा फक्त इतर कामासाठी केला जात आहे. त्यापैकी योग्य कामासाठी वापर हा फक्त 20% केला जातोय. याचं कारण काय? कारण ही तरुण पिढी जी आहे ही रील्सच्या माध्यमातून, त्यानंतर इंस्टाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, त्यानंतर स्टोरीच्या माध्यमातून जो तो आपापला प्रकाश झोतामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या ठिकाणी घरामध्ये काय चाललंय हे मात्र त्या मुलाला माहित नाही, त्या मुलीला माहित नाहीये. का? कारण तो फक्त शेतकऱ्याचं
एक स्टेटस ठेवतो की शेतकरी असा असला पाहिजे, तसा असला पाहिजे, पण माझा बाप शेतामध्ये काय करतो हे त्या लेकराला माहित नसतं. असे कितीतरी उदाहरणं आहेत जेणेकरून आपल्याला सांगता येतील. अजून आपल्या गावामध्ये काय चाललंय हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही आमच्या देशामध्ये काय चाललंय हे आम्ही घर बसल्या पाहू शकतो. हा चांगला आहे. त्याचबरोबर अभ्यासासंबंधी जर घेतलं तर अभ्यासासंबंधी सुद्धा आपल्याला अनेक या ठिकाणी त्याचे फायदे घेता येतात. उदाहरणार्थ काय आहे की या तरुण पिढीमध्ये अनेक प्रकारची आव्हानं आहेत, अनेक प्रकारच्या स्पर्धा आहेत. आता या ठिकाणी हे गायके महाराज जे आहेत हे पोलीस मध्ये भरती झाले म्हणजेच त्या ठिकाणी ते स्पर्धा परीक्षा देऊन या ठिकाणी आपल्या समोर उभे आहेत. का? कारण कुठेही गेला तरी सुद्धा स्पर्धा आहे म्हणजे आहेच, परंतु त्या स्पर्धामध्ये उभं राहायचं म्हटलं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये, त्या तरुण पिढीमध्ये तशा प्रकारची क्वालिटी, तशा प्रकारची पात्रता आज पाहायला मिळत नाही. का पाहायला मिळत नाही? कारण हे सगळे तरुण काय झालेत या सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत. आता सगळ्यांनाच असं म्हणत नाहीये मी की सगळेच व्हायला गेले तर सगळेच तरुण याच्या मागे लागलेत, परंतु काही मुलं मुली असे आहेत, काही विद्यार्थी असे आहेत, काही तरुण असे आहेत, काही तरुणी असे आहेत की जेणेकरून या सोशल मीडियाचा इतका वापर करतात की ते MBBSच्या परीक्षेला पात्र होतात. काय होतात पात्र? कारण त्यांनी त्या सोशल मीडियाचा योग्य तो उपयोग केला आणि जे ज्ञान आहे ते ज्ञान घेण्याचा त्या ठिकाणी स्वीकार केला आणि ते ज्ञान घेऊन त्या ठिकाणी ते एक पात्र विद्यार्थी म्हणून या समाजासमोर उभे आहेत. बघा, म्हणजे अशा पद्धतीनं एका नाण्याच्या दोन बाजू म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी हे संत संमेलनाचं जे काही निमंत्रण मिळालं, सगळ्यांना दादांनी फोन केला का? नाही केला. आपले ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, फेसबुक आहे, याच्या माध्यमातून काय झालंय, दादांनी आपल्याला फक्त एक पॉम्पलेट पाठवलं. फायदे तोटे दोन्ही पण आहेत, जेणेकरून काय होतात आम्हाला सगळे चांगल्या प्रकारची माहिती मिळते, परंतु त्याचबरोबर दुसरी बाजू जी आहे ती बाजू मात्र आपण समजून घेतली पाहिजे, जेणेकरून तो 80% भाग होऊन बसलेला आहे. म्हणून या ठिकाणी त्या सोशल मीडिया संबंधी बोलावं तेवढं कमीच आहे. या ठिकाणी मला आदरणीय दादा यांनी या सोशल मीडिया आणि आजचा तरुण या संबंधी बोलण्याची या ठिकाणी परवानगी दिली. त्यांनी माझं नाव या ठिकाणी घेतलं. आपण सर्वांनी गीता मंडळाचे जे विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.